गुगसमध्ये आता सहनशीलतेची मर्यादा ओलांडली गेली आहे। वर्षानुवर्षे औद्योगिक प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या शहरात नागरिकांचा संताप उफाळून आला असून आता पुरे असा ठाम आणि आक्रमक सूर उमटू लागला आहे। पर्यावरण मंत्र्यांचा दौरा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून बेजबाबदार उद्योगांना दिलेला थेट इशारा म्हणून पाहिला जात आहे। याआधी स्थानिक प्रतिनिधींनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात जाऊन गुगसच्या प्रदूषणाची गंभीरता मांडली होती। त्यानंतर तातडीने पंकजा मुंडे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आणि या प्रश्नाला एक नवी धार मिळाली। खरं तर पंकजाताई आपलं सर्वांचं प्रदूषण कमी करण्यासाठी ते आले आहे आणि मला विश्वास आहे की त्या पर्यावरण मंत्री म्हणून अतिशय झुंजार पद्धतीने कार्य करतात, हे प्रश्न सोडवतील। पण त्यांच्या सोबत तुमच्या सोबत मीही उभा राहीन हे वचन मी तुम्हाला द्यायला आलो आहे। डॉक्टर कोल्हे साहेबांनी इथची परिस्थिती सांगितली आणि हे खरं आहे की उद्योगपती नफाखोरी वाढवत आहे आणि या विरुद्ध मी विधानसभेत काही चर्चा उपस्थित केल्या। आज पंकजाताई काही निर्णय देऊन जातील, पण मी निश्चितपणे एका गोष्टीची जाणीव आपल्याला करून देतो आहे की एक संवेदनशील नेत्या म्हणून या प्रदूषणाच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत, नियमाच्या चौकटीत प्रत्येक जण कसा वागेल या दृष्टीने ते आपल्याला मदत करतील। गुगस गावाची मलाही जाणीव आहे की गुगस मध्ये चुकून एखादा गोरा माणूस दिसला तर आपण त्याला गावाच्या बाहेर काढतो, एवढी अवस्था त्या गावाची झाली आहे। आणि म्हणून आता सुदैवानी पंकजा ते आग्यात हे नंतर दूर सोडतील मलाही माहिती आहे, पण आपण आता एक निर्णय केला की पंकजा ते आग्या आता आपण एक पर्यावरणाची जिल्ह्याची समिती करणार आहोत, ज्या समितीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे लोक राहतील, ज्यांचं ज्यांचं पर्यावरणावर प्रेम आहे। आणि ही लढाईचा शुभारंभ आज आपण करतोय, ही लढाई जारी राहील। कोल्हे साहेब तुम्ही म्हणाले, तुम्हाला एका गोष्टीचा मी विश्वास देतो, रस्त्यावर यायची आपल्याला आवश्यकता नाही, पण जे प्रदूषण करतील त्यांना रस्त्यावर आणण्याची शक्ती आपली आहे। हा विश्वास आपल्या देशाच्या कायद्यावर ठेवा। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्ताच जयंती केली। संविधानामध्ये जे आपले अधिकार आहे ते वापरू, त्यासाठी आवश्यक असेल तर स्वतंत्र प्रदूषण मुक्तीचा एक कार्यक्रम हाती घेऊ। आणि माननीय आपल्या पंकजाताई या आमचे नेते गोपीनाथजींचे कन्या आहे, रक्तात ती गुण आहे। संघर्षातून समाधानाकडे, संवादातून समाधानाकडे मी पंकजाताईंना आमंत्रित करतो की त्यांनी इथं असणाऱ्या या सर्व नागरिकांशी संवाद करावा। ज्यांना काम करायची सवय नाही त्यांच्याकडून काम करून घेणं सुद्धा एक कला आहे, आपल्या पद्धतीने काम करून घेणं एक कला आहे। आणि आपण ते माझ्या पद्धतीने काम नाही केलं त्याच्यावर शिक्षा देणं माझ्याकडे तो अधिकार आहे। आता त्यांची पद्धतच नव्हती तयार इतके वर्ष, तर जसं चाललं होतं तसं चाललं होतं, पण आता असं चालणार नाही मी सांगते। आणि त्यामुळे यावर आपण एक पूर्ण प्लॅन तयार करू। चंद्रपूर जिल्ह्याचा इथे फार मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत, त्या उद्योगांना सोबत घेऊन त्यांनी 4 पैसे खर्च करून या सगळ्या यंत्रणा वापरल्या पाहिजे, याच्यासाठी त्यांना पण सोबत घेऊ। नाही वापरल्या तर त्यांना शिक्षा, दंड, त्याच्यासाठी लागणारे जे काही आम्हाला पावलं उचलायचे ते आम्ही उचलू, हे या निमित्ताने सांगते। पण आपण 1 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा असा या भागाच्या प्रदूषण मुक्तीचा एक पूर्ण प्लॅन हा तयार करू आणि त्या प्लॅन प्रमाणे आपण सर्वांना चालायला लावू, हे मी आपल्याला या निमित्ताने सांगते। त्यामुळे इथल्या भागाच्या लोकांची हेळसाळ कमी व्हावी यासाठी मी जाते, मी लक्ष देईन। सुधीर भाऊ तर देतच आहे। अधिकाऱ्यांना सुद्धा या पद्धतीने काम करायला लावू, हे मी मात्र या निमित्ताने सांगेन। जे नाही करणार तर ते तर मोकळेच आहेत, मग मी काय करायचं त्यांचं ते मी बघेन। पण लोक जर अशा प्रकारचा काळा म्हणजे वायू आत घेत असतील, त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम होत असेल, त्यांच्या पिकांवर परिणाम होत असेल, तर हे अक्षम्य दुर्लक्ष सहन केलं जाणार नाही। ही जागृतीच आपल्याकडे नव्हती, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आता ही जागृती आहे, त्याच्याबद्दल आपण पूर्ण पावलं उचलू असा मी शब्द तुम्हाला देते। आणि मी सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी आम्ही काम करू। केलेल्या वचनाला जागण्याची त्यांच्या वडिलांची, आदरणीय दिवंगत नामदार गोपीनाथरावजी मुंडे, पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी जेव्हा जेव्हा वचन दिलं ते निभावलेलं आहे। त्यांच्या कन्या सुद्धा ते वचन निभावतील अशी मी आशा करतो। आणि मी आपल्या सर्वांच्या तर्फे कळकळीने मी त्यांना विनंती करतो, आपण सर्व सरकारचा एक भाग आहोत। आपण जनता आपल्यासाठी सरकार आहे, पण या जनतेला थोडंसं या त्रासातून काही पर्सेंट तरी मुक्त करा, काही पर्सेंट तरी करा।
पूर्णपणे एका दिवसात होणार नाही, पण काही पर्सेंट तरी मुक्त करा. माझा एक अंदाज कळकळीची विनंती आहे, आग्रह आहे आणि सूचना सुद्धा आहे. कारण यानंतर आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि ते मला बिलकुल आवडणार नाही, पण आवडलं नाही तरी तो अवलंबावा लागेल, रस्त्यावर यावं लागेल, काही करावं लागेल. कारण ही मंडळी ऐकणारी नाहीयेत. ही जी फॅक्टरीज वाली सगळी जी कारखानदार मंडळी आहे ना, ही यांची थिक स्किन झालेले आहेत एकदम.